होणार. चला पुन्हा एकदा साहिल. पाहूया कॅच आहे का नाही. प्रयत्न तर चांगले केले होते. एक धाव पूर्ण. पाहूया रनआउटची संधी आहे आणि मिस केलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेला आणि चांगला थ्रो सुद्धा होता, पण त्याने पिकअप न केला कीपरने आणि 2 धावा पूर्ण झाली आहेत आणि 2 धावाने संघाचा खाता देखील ओपन झालेला आहे. धाव संख्या झालेली ती 2. पुन्हा एकदा साहिल. साहिल टू लादेन. पाहूया पुन्हा एकदा. हो, पाहूया कॅच आहे का नाही पाहूया. आणि झेल सुद्धा सुटला आहे आणि 2 धाव पूर्ण. धाव संख्या वाढत चालली आहे. धावा झालेली आहेत ती 4. टार्गेट आहे फक्त आणि फक्त 30 धावांचा. त्यासाठी तुम्हाला झेल घ्याव्याच लागतील ना. ते 16 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा साहिल. साहिल टू लादेन. पुढचा चेंडू लादेन साठी. पाहूया. फुलटॉस चेंडू. पाहूया. एक धाव पूर्ण केला आहे. दुसरा धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 6. माप्रल संघाची धाव संख्या झालेली ती 6. चला मुंगीज संघ रेडी राहायचा आहे. मुंगीज ह्याच्यानंतर तुमचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो विजेता संघ असेल त्याच्या विरोधात तुमचा सामना आहे. मुंगीज संघ. पुन्हा एकदा साहिल. साहिल टू लादेन. पाहूया कॅच आहे का नाही आणि डिक्लेअर झोन मध्ये जाते का नाही. आणि लाईनमॅन काय 2 रन ना गणीबाई. 2 धावा. 2 धावा डिक्लेअर. तर धावा झालेली आहे ती 8. 4 चेंडू आणि 8 धावा. प्रत्येक चेंडूवर 2-2 धाव करण्यात येत आहेत. तर पाहूया पुन्हा एकदा साहिल. पुन्हा एकदा साहिल. साहिल टू लादेन. पाहूया आता झेल होण्याची संधी आहे आणि चांगला झेल टिपला आहे आणि विकेट सुद्धा गेले. पहिला झटका लागलेला आहे महाप्रल संघाला. लादेन बॅक टू पवेलियन. आता त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत. चला महाप्रल संघ. आतिश. आता ह्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर लादेनची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते आतिश. आतिश इथे बाजूला बसले. अच्छा त्यांचा आतिश. ओके ओके. चला चला मॅच चालू ठेवा. पुन्हा एकदा साहिल. साहिल टू आतिश. पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू आतिश साठी. एक धाव पूर्ण केला आहे. दुसऱ्या धावासाठी पाहूया. बॉल सीमा रेखा पार. चौकार. धावा झालेली आहेत ती 12. एक षटकाच्या समाप्तीनंतर महाप्रल संघाची धाव संख्या झालेली आहे ती 12. एक गडी बाद 12. चला साबीर भाई लागला पेटीस काढा बाहेर. शहबाज. हा आम्ही तुझा पण नाव घेतोय शहबाज. SK स्पोर्ट्स दापोली. हा हा धन्यवाद. नाही तुझं तर नाव घ्यायलाच पाहिजे. चला पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन येत आहेत ते. हा मेन अंपायर इरफान हे ऍक्शन मोड मध्ये आहेत. खास SK स्पोर्ट दापोली आपले त्याचे ओनर शहबाज खलफे. चला पुन्हा एकदा मॅच कडे. आता बॉलरने आर्यन भाई. आर्यन विरुद्ध फरहान. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे.
मापल संघाला जर जिंकायचं असेल तर 12 चेंडू 11 धावा आणि जर थांबवायचं असेल लोहाडे संघाला ते चांगली गोलंदाजी टाकावी लागेल. एक चुकीचा तुमचा टप्पा पूर्ण मॅच अपोजिट संघाकडे जाईल. तर पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन आलेले आहेत आर्यन. आर्यनचा सामना करतील ते फरहान. चला मॅच चालू करा. आर्यन विरुद्ध फरहान आणि मेन अंपायरनी नो आणि नो प्लस हे 2 धावा म्हणजे एक्स्ट्रावर एक्स्ट्रा भेटले आहेत. 3 धावा म्हणजे 15 धावा झालेले आहेत संघाचे आणि ही फ्री हिट राहील. फरहान ही फ्री हिट आहे तुमच्यासाठी, एक सुवर्ण संधी आहे. पुढचा चेंडू ओहो पुन्हा मेन अंपायरने पुन्हा नो चेंडू घोषित केला आहे. पुन्हा नो चेंडू आणि त्या नो चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या. टोटल 3 धावा आणि बिना काय एकही चेंडू न टाकता 6 धावा बोनस मध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे आता 12 धावांचीच गरज आहे. 12 चेंडू 12 धावा आणि ही फ्री हिट सुद्धा आहे. कंटिन्यू फ्री हिट. फ्री हिट साठी बॉलर चेंज नाही होणार प्लीज. फ्री हिट साठी बॉलर चेंज नाही होणार. चला पुन्हा एकदा आर्यन विरुद्ध फरहान. चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू आर्यनचा, एकही चेंडू न टाकता 6 धावा दिल्या आहेत. चला पुढचा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. हो पुन्हा लोअर फुल टॉस. 1 धाव पूर्ण केला. पाहूया दुसरा धाव होतोय का नाही. चांगली तेवढी चांगली फिल्डिंग आहे तिथं पण थोडा वाईट थ्रो. पण एकच धाव भेटेल. या 1 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 19. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. तर पाहूया पुन्हा एकदा चांगली फलंदाजी चालू आहे फरहानने. आतिश रुपये पुन्हा एक नो चेंडू पण तेवढी चांगली फिल्डिंग आहे तेवढा चांगला थ्रो. पुन्हा एक नो म्हणजे एक हे 2 धावा पुन्हा किती झाले 21 ना धावसंख्या झाली ती 21. म्हणजे एक चेंडूत 9 धावा खर्च केले आहेत. एक चेंडूत 9 धावा आणि पुन्हा फ्री हिट. ही या ओव्हरची तिसरी फ्री हिट आहे. तिसरी फ्री हिट आहे. तर पाहूया पुन्हा एकदा आर्यन. हो हा चांगला चेंडू आहे. तर पुन्हा एक डॉट चेंडू. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 21. 9 धावांची गरज आहे. महाप्रल संघाला विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 9 धावा. तर पाहूया पुन्हा एकदा कडक शॉट. पाहूया षटकार लाईनमॅन. आता 3 धावांची गरज फक्त. फटाफट मॅच संपवा. दुसरी मॅच चालू आहे. नऊ चेंडू आणि 3 धावांची गरज. आर्यन पुन्हा एकदा 18 धावा पाहिजे होते 15 दिले आहेत आणि पाहूया पुन्हा एक षटकार. मॅचचा हिसाब क्लिअर आणि हा महाप्रल संघ विजेता. चला महाप्रलचे कर्णधार मुंगीजचे कर्णधार टॉस साठी कॉम्बॉक्स कडे या. महाप्रल मुंगीज. ही काय मुंगीज महाप्रल मुंगीजचे कर्णधार. चला आले ते पण आले. 3-3 षटकांचा सामना. आता जुने बॉल आहेत ना रोल बॉल.
रोल बॉल मध्ये खेळवण्यात येतील 3-3 षटकाचे सामने. आणि लाईनमॅन थांबा तिथे, कशाला येताव? फिल्डिंग वाल्याला जाऊन द्या तिकडे, तुम्ही लाईनमॅनला थांबा. हा जा नमाज पडून या जा. तो पण पडते लाईनमॅनला थांबावेल ना, ते नमाज पडायचा त्याचा. नाही तुम्ही जातो मला माहिती, तुम्ही दोघा जा. चला सांग कोण? मुगीच. चला मुगीच संघ फास्ट खेळा ना, ते पुढचे सामने तुमचे 1 षटकाचे 2 षटकाचे राहील. लवकर लवकर डिसिजन द्या. रोल बॉल आहे, 3 षटकाचा सामना आहे. मुंगीज मुंगीज टॉस विन. चला मुंगीज. मुंगीज संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि महाप्रल संघाला क्षेत्ररक्षणाचं आमंत्रण दिलेलं आहे. मुंगीज संघाचा एक्स्ट्रा खेळाडू महाप्रलचा इथे ऑलरेडी आहे. मुंगीज संघाचा एक्स्ट्रा खेळाडू हा मुंगीज संघाचा, हा यालाच येऊन दे थांब. खतरनाक माणूस. चला चला महाप्रल संघ फिल्डिंग लावून घ्या. तुमची आता बॅटिंग होती, आम्ही समजू शकत आहोत. ते 2च प्लेयर तुमचे ठाकले आहेत, तुम्ही लगेच फिल्डिंग लावा. चला चला लवकर. हा शहबाज भाई आम्हाला काय बोलताय SK स्पोर्टचा काय? येऊन दे येऊन दे. आता आपल्या गावात तो मेहमान आहे, त्याला असून दे. नंतर मॅच झाल्याच्या नंतर संध्याकाळी त्याला आपण भेटू. चला या साहेब या. चला चला मुंगीज संघाचे प्रथम फलंदाज. चला जरा लवकर लवकर घ्या. चला अंपायर अंपायर तिथे कोण? वाडीस. अंपायर वाडीस. आम्ही कॅनडाशी अंपायर मागवलाय. अंपायर वाडीस. अरबाज अरबाज जा ना अंपायरिंगला जा. अरबाज अंपायरिंगला जा. वाडीस ए वाडीस. बाबू बाबू अंपायरला या. बाबू चला सामना चालू होत आहे. महाप्रल संघाकडून गोलंदाज अभिषेक आणि फलंदाज आहे तो आकिब आणि नॉन स्ट्राइक मोहसिन. चला पुन्हा एकदा सामना चालू होत आहे. 3 षटकाचा सामना. पहिला चेंडू पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं. डॉट चेंडू पुन्हा एकदा. अभिषेक अभिषेक तो आकिब. पाहूया पुढचा चेंडू. हो अतिशय चांगला टटवलेला चेंडू. पाहूया 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावत आहेत. 2 धाव पूर्ण झालेले आहेत. तिसरा पाहूया तर ह्या 2 धावांनी संघाचा खाता ओपन होत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 2. 2 चेंडू 2 धावा. गणी थोडा लाईनमॅन साठी थोडा लक्ष टाकायची. पोडा ती शाळेच्या मंगती बाई तिकडे त्यांना घेऊन लाव. तिकडे जा जरा तिथपर्यंत चालत जा. त्यांना तिकडे लाव. रोल बॉल आहेत.
चला पुन्हा एकदा अभिषेक अभिषेक टू आकिब पुन्हा एकदा हो शॉर्ट पिच चेंडू पाहूया कॅच होण्याची संधी आहे आणि झेल सुटलेला आहे रनआउटचा सुद्धा चान्स आहे आणि पाहूया रनआउटचा चान्स सुद्धा घालवला आहे मग दोन चान्स भेटलेले एक ते कॅच धरा आणि ते रनआउट घ्या ते दोन्ही सुद्धा नाही चला असून द्या क्रिकेटला होतो असा चला धाव संख्या झालेली आहे ती 3 चेंडू 3 धावा चला पुन्हा एकदा अभिषेक अभिषेक टू आता लेफ्ट हँड फलंदाज मोहसिन रोल बॉल आहे तुम्हाला 3 षटकामध्ये ऍटलीस्ट 35-40 धावा बनवले ते एक चांगला टार्गेट होऊ शकता तो साबिर भाई तिथे कॅमेरामॅन आणि आमचे ऑपरेटर आहे तिथे ते आकिब भाई यांना चहा बिक जरा येऊन द्या जरा सुलेमानी येऊन द्या चला पुन्हा एकदा सामना करतील ते मोहसिन अभिषेकचा पहिला षटक चालू आहे आणि पॉवरफुल सक्सेसफुल मेन अंपायर षटकार बॉल आत गेलाय ओके बाबू बॉल देस बाबू तू बघा तिथं लाईन मांडलेली आहे 4 and 2 ची लाईन मांडलेली आहे चला बॉल सुद्धा आलेला आहे मॅच बॉल आलेला आहे आज धाव संख्या वाढत चालली धाव संख्या झालेली आहे ती 9 4 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत पुन्हा एकदा अभिषेक अभिषेक टू मोहसिन बाबू लक्ष ठेवा चला पुन्हा एकदा हो चांगला चेंडू LBW नाही एक धाव पूर्ण झालेली आहे धाव संख्या वाढत चालली धाव संख्या झालेली ते 10 चला साबिर भाई आपला काय चालू आहे साबिर भाई आपल्या इथं तर शिल्लक काय वडापाव मिसल पाव काय आहे समोसे विमोसे आहेत म्हणजे मी पब्लिक पाठवतो इरफान टंडल तुम्ही कॉम बॉक्स मध्ये या सावकाश एकदम काय घाई नाही आपल्याला सलमानच बोलवत आहेत का अर्जंट नाही चला पुन्हा एकदा अभिषेक आकिब साठी पाहूया कॅच आहे की नाही आणि षटकार चला पुन्हा एकदा धाव किती झालेत 16 धावा झालेल्या आहेत एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 16 तुझा तर पुढचा गोलंदाज येत आहे तो लादेन दोनही फलंदाज मोहसिन आणि आकिब एक एक षटकार मारलेला आहे पहिल्या षटकामध्ये धाव संख्या पोहोचवली आहे ती 16 चला सामना चालू करा मापल संघ लादेन चला पुन्हा एकदा लादेन टू मोहसिन पाहूया पुढचा चेंडू क्लीन बॉल वाव हे आमचे साथी खेळाडू आहेत 12वे खेळाडू मुंगीचे तेच बोलतायत वाव चांगला चेंडू अति नाही ह्याला मानल्या पाहिजे कारण त्या गोलंदाजांनी चांगला चेंडू टाकलाय आणि त्याची तारीफ करायचीच पाहिजे पुन्हा एकदा बोला वाव चला घ्या पुन्हा एकदा चालू करा मॅच चला बॉल कोण आहे आमिर भाई आता मोहसिन ची जागा सांभाळण्यासाठी आले ते आमिर नाही तुम्हाला मानल्या पाहिजे तुम्ही खरोखर चांगला चेंडू होता सर्व प्रेक्षकांनी सुद्धा बघितलेला आहे चला पुन्हा एकदा लादेन चला पुन्हा एकदा लादेन टू काय नाव आहे आमिर आणि पुन्हा विकेट काय गोलंदाजी चालू आहे लादेनची
दुसरा विकेट गेला आहे. तर आता आमिरची जागा सांभाळायला गेले ते फद आणि हॅट्रिक बॉल. हॅट्रिक चेंडू या स्पर्धेत आज चौथ्या दिवशी 2 हॅट्रिक झालेले आहेत. एक उसामानी घेतली आहे आणि एक आंबेच्या खेळाडूंनी घेतली आहे. सैफ नाही चला पण पुन्हा एकदा लादेन. काय इश्यू नाही. ओके ओके सावकाश डिसिजन घ्या पण योग्य डिसिजन घ्या. चला पुन्हा एकदा हॅट्रिक चान्स. लादेन सामना करत आहे तो फहद. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू. हो दिशाईन गेंदबाजी. अरे वाइट रन. वाइट के साथ एक स्कोर पहुंचा हुआ है. किती 17. चला पुन्हा एकदा मॅच कडे. पाहूया शॉर्ट बॉल. 1 रन धावून काढलेला आहे. दुसरा सुद्धा धावलेला आहे. 2 धावा पूर्ण केली आहे. लेझी फिल्डिंग. धाव संख्या वाढत चालली. धाव संख्या झाली ती 19. चालू असलेला सामना मुंगीज विरुद्ध मापडल. इनिंग ब्रेक मध्ये नरवण आणि लोहारे या कर्णधारांनी येऊन टॉस घ्यावी. इनिंग ब्रेक मध्ये नरवण विरुद्ध लोहारे. चला पुन्हा एकदा लादेन विरुद्ध फहद. पुढचा चेंडू फहद साठी. डॉट चेंडू. अतिशय चांगला चेंडू टाकला आहे लादेनने. धाव संख्या झालेली आहे 19. अजून 2 चेंडू यांना शिल्लक आहेत या षटकातले. चला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लादेन टू फहद. पुन्हा एकदा तोच चेंडू तोच टप्पा आणि तसाच शॉट पण तो काय कनेक्ट नाही झाला आणि डॉट चेंडू. चला पुन्हा एकदा लादेन टू फहद. पुन्हा एक डॉट चेंडू. पुन्हा बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा तिथंच थांबलेली आहेत. 19. आणि आता शेवटचा षटक. ह्या षटकात काय बोलताय मित्र माझ्या की ह्या षटकातला 2-3 फटके जाणार का नाही. मारायच पाहिजे कारण जर तुम्हाला चांगला स्कोर बनवायचा ते मारायच पाहिजे. तुम्ही बसा इथं. आणि आता गोलंदाजीसाठी येत आहे ते कोण. आतिश आमचे रमजान बाय. आता लगेच महिना पण येतोय पुढचा रमजानचा. ते आमच्या जोडीला पण बसले आहेत. तर हा विकेट जो बनवला आहे ना विकेट तो आमचे आतिश आमच्या बोद्धवडीतले एक माणूसकीरित एक चांगले माणूस म्हणजे आतिश यांनी हा विकेट बनवला आहे. तर तुम्हाला कसा वाटला विकेट तुम्ही नंतर तुम्ही कमेंट्स पाठवा. यावर आपला YouTube लाईव्ह चालू आहे त्यावर. चला चला पुन्हा एकदा बॉलर नेम आतिश टू आकिब. पाहूया. चांगला लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. पाहूया दुसरा रनआउटचा चान्स आहे आणि रनआउट नाही. मेन अंपायर फैसलनी नकार दिलेला आहे आणि 2 धावाच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे ती 21. आता तुम्हाला मोठे पटके मारायचे आहेत. काय बोलताय रमजान भाई. आता मारायच पाहिजे कारण शेवटचे 5 चेंडू चालू बाकी आहेत. रमजान भाई या चेंडूवर 6 बोलताय. चला पाहूया. हा क्रिकेट आहे. पुन्हा एकदा आतिश. चांगला आणि अतिशय गॅप मध्ये केलेला चेंडू. सीमा रेखा पार.
4 रन। ओ हो क्या बात है रमजान भाई, तुम्हारे मुंह में शक्कर। क्या बात आहे रमजान भाई, हा हा. जबान एवढा जर बिगो हे बोलता पुढचा बघता जबान पण खाली असेल. चला पुन्हा एकदा आतिश, आतिश टू आकिब. चांगला बॅटल रंगतोय, एक तेरी तो एक मेरी. क्या बोलते रमजान भाई. अगला चेंडू, पुढचा चेंडू कसा सांगा काय तो. आता पुढचा चेंडू वाव बोलतायत आपले रमजान भाई. पाहूया पुन्हा एकदा, कारण हा एक आपला एन्जॉयमेंट आहे. चला पुन्हा एकदा आतिश, आतिश टू आकिब. चांगला बॅटल रंगतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओहो डॉट चेंडू आणि कीपरने मिस्टेक केली आणि मिस्टेक मुळे 2 धावा एक्स्ट्रा. बॉलर चांगली गोलंदाजी करतोय पण त्याला कीपरचा साथ नाही. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात भेटले. काय म्हणताय रमजान भाई, ही चुकी कीपरची आहे. तो बॉलर एवढी मेहनत करतोय, कीपरला तो बॉल अडवायचा आहे. हा थंडा आलेला आहे शाहीबाज कल्पे यांना, तो थंडा आलेला आहे थम्सअप. आता तुम्ही आवाज करायचा नाही, तुम्ही लक्ष ठेवा ग्राउंडवर. मॅच चांगली चालली आहे, मॅचचा आनंद घ्या सर्वांनी. चला पुन्हा एकदा आतिश, आतिश टू आकिब. आकिबला आता एक तरी मोठा फटका मारायला पाहिजे. हा 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 कडक कडक मारलेला आहे आणि हा षटकार. काय ह्याच्या पहिले वाव बोलले होते. अतिशय चांगला फटका. धावसंख्या वाढत आहे, धावसंख्या झालेली आहे ती 33. 3-3 6 होतात, 33 झाले. ओके शेवटचा आय थिंक चेंडू आहे हा का नाही. 2 चेंडू बाकी आहेत, 2 चेंडू. ओके चला पुढचा चेंडू. आतिश, आतिश सामना करेल तो आकिब. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक मोठा हिट जर झाला तर या चांगला स्कोर. पाहूया कॅच आहे का नाही. नाही पण 2 धाव पूर्ण केले आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढत चालली. धावसंख्या झालेली आहे ती 35. 35 धावा झालेल्या आहेत आणि हा इनिंग मधला शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. 35 धावा झालेल्या आहेत. बाबू तुम्ही जरा अंपायरिंगला उभे आहेत, तुम्ही इकडेच असा उभे. चला पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. हा पाणी पाठवलेलं धन्यवाद. ओहो जोरात टाकण्याच्या प्रयत्नात चेंडू वाईट टाकलेला आहे. या वाईटनी 1 रन वाढलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 36. रमजान भाई क्या बोलते हैं, आखिरी गेंद पे क्या होगा भाई. वाव होगा या कुछ होगा बताओ. 6 बोल रहे रमजान भाई, बोल रहे 6 बोल रहे भाई लोग. चलो अगली गेंद फिर से एक मरतबा आतिश की. ओहो आणि नाही नाही चांगली फिल्डिंग आहे आणि 4 धावा. अंपायर तिथे लाईनमॅन बी आहेत. काय आहे 4 धावा आहे, 4 धावा. षटकार नाही आहे, 4 आहे, 4 आहे. त्यांनी चांगली फिल्डिंग केली आहे. 4 आहेत. रमजान भाई सुद्धा तुमच्या इथे आहेत, ते 4च बोलतील, 6 नाही बोलणार. कारण त्यांनी बघितले त्यांच्या डोळ्यांनी, त्यांच्या डोळ्याची नजर आहे अजून त्यांच्याकडे गेली नाही, त्यांचे डोळे बरोबर आहेत. चला धावसंख्या झालेली आहे ती 40. 41चा टार्गेट दिला आहे माप्रल संघाला. चला फटाफट फास्ट घ्या मुंगीस संघ. गणीबाई, गणीबाई काय करताय, आत नको जाऊ गणीबाई, अडकाल. 41 धावांचा डोंगर उभा केला आहे मुंगीस संघाने. चला टॉस साठी टॉस. नरवण आणि लाहोरे, नरवण आणि लाहोरे टॉस साठी यावा कॉम्बॉक्स कडे. दोन्ही संघाचे कर्णधार. चला काका तुम्ही या सामन्याची टॉस घ्यावी. तुम्ही उठा जरा, जरा तकलीफ घ्या आमच्यासाठी. तुम्ही कंटिन्यू इथे या 4 दिवस कंटिन्यू येत आहे, त्यासाठी तुमचा धन्यवाद की तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय सर्व अँगलनी.
तर टॉस त्यातलं तेच काढून 3 षटकाचा सामना आणि रोल बॉल. ठीक आहे. चला चला मुंगीस संघ वेल वाया घालू नका, नाहीतर तुम्हालाच प्रॉब्लेम येणार नंतर. 2 षटकाचा सामना एक त्यामध्ये मजा आहे काय रमजान भाई? तुम्ही सांगा. ऍटलीस्ट 3 षटक 4 षटक व्हायलाच पाहिजे. काय बोलताय? चला कोण आपले लोहाडे संघ का लोहाडा संघ बॅटिंग घेतलेले टॉस जिंकून. तर ह्या सामन्याच्या नंतर त्वरित नरवण संघाला विनंती असेल की हा सामना झाल्या तुम्ही फिल्डिंग लावा, कारण आपल्याला मॅचेस आपल्याला चांगले बघायचे. काय म्हणताय? चांगले मॅचेस व्हायला पाहिजे. चला पुन्हा एकदा सेकंड इनिंगची सुरुवात. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी माप्रल संघाकडून फलंदाजीसाठी आलेले ते फरहान आणि लादेन, मंगाची नाव मला याद आहेत, आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते अलीम. ओके, आमचे साथी बंधू अलीम रमजान भाई आम्हाला बोलतायत की गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते अलीम भाई. ओके चला मॅच चालू होत आहे. सर्वांनी मॅच कडे लक्ष द्या. चला पहिला चेंडू. ओहो, पहिल्या चेंडूवर भिरकावून दिलेला आहे. चेंडू जात आहे सीमा रेखा पार आणि आमच्या रमजान भाई थोडेसे नाराज झालेले आहेत, पण काही बात नाही. हा क्रिकेट आहे, हा गेम आहे. रमजान भाई एक तेरी तो एक मेरी, क्या बोलते? सही बात है ना भाई? माशाअल्लाह माशाअल्लाह. चला पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकत आहे ते अलीम. सामना करतील ते फरहान एक ऑडिटर बल्लेबाज आहे. फिर से एक मर्तबा फरहान अलीम टू फरहान. फिर से अगली गेंद अलीम टू फरहान. हो चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू आणि 2 धावा झाले, पूर्ण झालेले आहेत. 2 धावा लेग बिफोर नाही आहे, प्लीज सॉरी. 2 धाव पूर्ण झालेले आहेत. चांगला चेंडू टाकलेला होता. धावसंख्या वाढत चालली, धावसंख्या झालेली ती 8. तर पुन्हा एकदा अलीम टू फरहान. तिसरा चेंडू घेऊन चला पाहूया पुढचा चेंडू. अलीम टू फरहान. ओहो चांगला चेंडू टाकला. स्टेट रनआउटचा चान्स आहे, पण तिथं थोडीशी मिसफील्ड आणि 1 धाव पूर्ण केली. क्या बोलते रमजान भाई? अगली गेंद का क्या? माशाल्लाह अच्छा क्रिकेट चल रहा है यहाँ पे. ब्रदर्स ट्रॉफी 2026 सीजन फर्स्ट, काफी शानदार टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया गया है और बहुत ही अच्छे मैचेस भी हो रहे हैं यहाँ पे. फिर से एक मर्तबा अलीम टू लादेन. अब लादेन की बारी और अलीम की. फिर से एक मर्तबा अगली गेंद. और शॉर्ट पिच चेंडू. अंपायर लक्ष ठेवा, अंपायर लक्ष ठेवा. 2 धावा, शाबास 2 धावा. ह्या 2 धावांनी धावसंख्या वाढत चालली. धावसंख्या झालेली आहे ती 11. काय बोलताय रमजान भाई? अजून 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये तुम्हाला काय वाटतं की कसा क्रिकेट खेळला जाईल पुढे? चांगलं, थोडी एन्जॉयमेंट पण पाहिजे. आपण जे सामने ठेवले आहेत ते एन्जॉयमेंट साठी ठेवलेले आहेत, एक एंटरटेनमेंट आहे. तुम्ही तुमचा चांगला खेळ दाखवा. चला पुन्हा एकदा अलीम टू लादेन. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन अलीम. सामना करतील ते लादेन. ओ क्लीन बॉल. क्या बात है रमजान भाई, मैं बोला था एक तेरी तो एक मेरी. क्या बात है, वाह 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 भाई वाह. चला चला रमजान भाई के चेहरे पे खुशी तो पूरे पब्लिक के चेहरे पे खुशी. क्या बात है, हा मुस्कुराहट. वाह भाई, ये मुस्कुराहट ही. चला माशाल्लाह. चला पुन्हा एकदा सामना रंगत आहे. मुंगीज विरुद्ध माप्रल. पहिला षटक मार्गस्थावर. शेवटचा चेंडू. धावा झालेली ती 11. 41 धावांचा टार्गेट आहे माप्रल संघाला. तर आता शेवटचा चेंडू. चला पुढचा चेंडू आतिश साठी. चांगली मॅच रंगत आहे. दोनों संघ एक ताकदवान संघ आहेत
आणि त्यांना मुंगीज संघाला एक चांगला सपोर्टर सुद्धा आहे रमजान भाई आपले. पुढचा चेंडू हलीम टू आतिश. हो पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न पण चांगला चेंडू. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 11. एक गडी बाद 11. क्लीन बॉल केला होता. आम्हाला रमजान भाई सांगतायत की आमच्या गोलंदाजांनी आलिम भाईनी क्लीन बॉल केला होता, कारण मी विसरलो होतो की गडी बाद झालाय का नाही ते, पण रमजान भाईनी मला आठवण दिली. पण हे आमचे रमजान भाई जे आहेत ना, अतिशय चांगला माणूस आहे, फुल सपोर्टर आहेत. तर एक चला एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 11. आता 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 30 धावा. चला जरा फास्ट क्रिकेट घ्या मुंगीज संघ. ह्याच्यानंतर सुद्धा आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. आकिब भाई रमजान भाई बोलते हैं कि ये हमारे जाने माने बल्लेबाज और बहुत ही तेज गेंदबाज है. चलो आकिब भाई अपने टीम के लिए कैसी गेंदबाजी करते हो थोड़ी देर में अपने को पता चलेगा. और मापरोल की तरफ से अभी तक बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए फरहान. अगली गेंद आकिब की. ओहो बहुत ही बढ़िया गेंद जो समझ न पाए फरहान. ये गेंद को समझ न पाए. क्या बोलते हैं रमजान भाई, सही चल रहा है ना. बॉलिंग शाबाश आकिब भाई, गुड बॉलिंग. चला पुन्हा एकदा आकिब टू फरहान. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू. सर दुसरा चेंडू पाहूया. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरा धाव होतोय का नाही. हा ना एकच धाव आणि अतिशय चांगला थ्रो सुद्धा केला आहे. आणि एक धावानी धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झाली ती 12. एक गडी बाद. आता जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 29 धावा. 10 चेंडू 29 धावा. दोन्ही बॅट्समॅन नोट करावा. 10 चेंडू 29 धावा. चला पुन्हा एकदा आकिब टू आतिश. पाहूया 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धावांनी शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पॉइंटच्या वरून पाठवला असता पण कनेक्शन चांगला झाला नाही आणि डिक्लेअर स्वरूपात 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 14. जिंकण्यासाठी आता 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 9 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा आकिब एक चांगली गोलंदाजी करत आहे, कारण मला रमजान भाईने अगोदरच सांगितले की आकिब आमचा हुकुमचा एक काय. क्या बोलते रमजान भाई. चलो फिर से एक मर्तबा आकिब टू आतिश. छोटे कद के खिलाड़ी लेकिन छोटा पैक बड़ा धमाका. आकिब को अब चौके छक्कों की बारिश करना पड़ेगा. क्या बोलते रमजान भाई. आतिश को और आकिब को एक अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. अभी तक 3 गेंदें बहुत अच्छी डाली है उन्होंने. अगली गेंद फिर से एक मरतबा रनआउट का चांस हो सकता है, लेकिन गवा दिया. और वाइट बॉल. मेन अंपायर फैसल द्वारा वाइट गेंद दी गई है. मेन अंपायर द्वारा वाइट गेंद. और इसके साथ स्कोर पहुंचा है 15. अब जीतने के लिए 9 गेंदे 26 रन. आतिश इस बात को नोट करें. 9 गेंदे 26 रन. फिर से एक मर्तबा आकिब टू आतिश. पुढे जाऊन झडतावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू सुटलाय हातातनं आणि निर्धाव चेंडू. आणि या निर्धाव चेंडूच्या साहाय्याने टीमची धावसंख्या तिथंच थांबलेली आहे 15 वर. 8 चेंडू आणि 26 धावा. एक मोठा फटका किंवा 2 मोठे फटके मॅच मध्ये पुन्हा घेऊन येईल मापरल संघाला. तर आकिब सुद्धा ऐकायला तयार नाही. अतिशय चांगली गोलंदाजी. फिरकीचा जादूगर. आमचे रमजान भाई बोलतात की आकिब आमचा फिरकीचा जादूगर आहे आणि तसाच ते करत आहेत. 4 चेंडू अतिशय चांगले फिरवत आहेत. काय बोलतो आकिब भाई. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट आणि 4 धावा आणि हा चौकार आणि रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि धावा गेल्या ती 19 धावा झालेल्या आहेत. अजून सुद्धा 22 धावा. एक मोठा फटका पुन्हा मॅच मध्ये रंगत घेऊन येईल. काय बोलते रमजान भाई.
क्या बोलते हा? 7 बॉल एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. चला जरा फास्ट क्रिकेट घ्या मुंगीज फास्ट क्रिकेट. शेवटचा चेंडू 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 7 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा आकिब. हो 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 पाहूया कॅच आहे का नाही. एक रन धावून काढले. दुसऱ्या रनासाठी धावत आहेत. दुसरा सुद्धा रन पूर्ण झालेला आहे आणि धावा झालेली आहे ती 21-20 धावांची गरज आहे. हा अरे 20 बॉल बाकी आहेत. 6 चेंडू आणि 20 धावा. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. महाप्रल संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 20 धावाची गरज. तर पाहूया पुन्हा एकदा बॉल दिसा मॅच बॉल दिसा. चला चला थोडा स्पीड अप घ्या पुढचा गोलंदाज नेम मीर 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 शेवटचा षटक घेऊन येत आहेत ते मीर. मी आता रमजान भाईला विचारला शेवटचा गोलंदाजाचं नाव ते का मी कसं काय तुम्ही इथं बसले वा. मीर मीर. चला माशाल्लाह क्रिकेट चांगला चालू आहे. चला पुन्हा एकदा मीर टू फरहान. 6 चेंडू 20 धावांची गरज. ओ उचललेला चेंडू पाहूया. एक धाव पूर्ण केली आहे. झेल होण्याची शक्यता लय कमी वाटते. नोमॅन्स लँड मध्ये गेन चेंडू पडलेला आहे तिथे. पाहूया 2 धाव पूर्ण केलेले आहेत आणि 2 धावांनी समाधान मानावं लागेल. या 2 धावाच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे ती 23. 5 चेंडू आणि 18 धावा. तुम्हाला काय वाटतं रमजान भाई. हा रमजान भाई बोलते कि हमारी जीत लेकिन क्रिकेट है हमारी तुम्हारी किसकी भी हो सकती है. अच्छा जो खेलेगा वही जीतेगा. क्या बोलते आय वा. चला पुन्हा एकदा मीर टू फरहान. ओहो कॅच होण्याची संभावना आहे आणि कॅच सुटली आहे. पाहूया 1 2 3 4 5 7 2 धावा पूर्ण केली आहे आणि वाईट थ्रो आहे थोडा पण फक्त 2 धावा. आउटफील्ड सुरू आहे त्यासाठी फक्त 2 धावा भेटले. क्या बोलते आमिर भाई ये कैच होना चाहिए था या नहीं. हाँ विकेट था बोलते लेकिन हमारा प्लेयर ने थोड़ा लेजी पना किया इसलिए कैच छूटी है ऐसा हमारे रिजवान भाई का बोलना है. पर कोई बात नहीं ये क्रिकेट है. क्रिकेट में होते रहता है. अगली गेंद मीर की फिर से एक मतलब फरहान के लिए. वाईट चेंडू आहे आणि धावा संख्या झालेली आहे ती 26. 15 धावांची गरज. 4 चेंडू आणि 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. एक चांगला क्रिकेट चालू आहे मुंगीज विरुद्ध महाप्रल. 4 चेंडू 15 धावा. एक मोठा फटका. क्या बोलते रमजान भाई. एक मोठा फटका. रमजान भाई बोलते कि नहीं मार सकते लेकिन ऐसा नहीं बोल सकते ये क्रिकेट है भाई इसमें कुछ भी हो सकता है. चलो स्टार्ट अगली गेंद. आहा फिर से एक मरतबा 1 रन. दूसरे रन के लिए भागेंगे या नहीं लेकिन उतनी अच्छी फील्डिंग वहां पे. और ये रन आउट का चांस और ये रन आउट. फरहान आउट. जैसा हमारे हमारे रमजान भाई बोले कि इस बॉल पे विकेट हो सकती है और ये विकेट भी हो गया है. इसलिए अब फरहान की जगह संभालने जा रहे अब्बास. चला पुन्हा एकदा 3 चेंडू आणि 14 धावा. बरोबर ना. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला रन काढायचाच आहे. 2 षटकार आणि 2 धावून ना ते जीत नाही इथं बसले. इथं मॅच झाल्याशिवाय जायचं नाही ते पेनल्टी लागेल. चला पुन्हा एकदा मीर टू आतिश. 3 चेंडू 15. ओ षटकार. मी अगोदरच सांगितलं होता की एक चुकीचा चेंडू तुम्हाला टेन्शन देईल आणि आता तुम्हाला टेन्शन झालाय रमजान भाई. पण चांगली मॅच रंगत आहे. अतिशय आज ते रोमांच आहे आपल्या क्रिकेट. कसा वाटतोय रमजान भाईला. थोडा टेन्शन झालेला आहे. मीर भाईनी थोडा टेन्शन दिला रमजान. पण मीर भाई तुम्ही हा क्रिकेट आहे तुम्ही चांगली गोलंदाजी करा आणि तेवढीच चांगली फलंदाजी सुद्धा चालू आहे आतिशची. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पाहूया. हा जर झेल टिपला तर मॅच मला वाटते संपली आणि कॅच सुटली आहे आणि हे 2 धाव. रमजान भाई तुम्ही इथं बसा. तुम्ही जायचं नाही. शेवटचा 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. रमजान भाई तुम्ही इथं या.
शेवटचा शेवटचा चेंडू, एक चेंडू आणि 6 धावा. पहा, एक चेंडू 6 धावा होतात, पण एक चेंडूत एक धाव नाही होत, हे लक्षात ठेवा. चला पुन्हा एकदा. रमजान भाई, तुम्ही टेन्शन घेऊ नको, हा शेवटचा चेंडू बघा. चला पुन्हा एकदा, एक चेंडू 6 धावा. मीरबाई, मीर वर्सेस आतिश, एक बॉल 6 रन, एक बॉल 6 रन. ओ बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, और ये मुंगी जीत चुकी है. मुंगीज ये मैच जीत चुकी है. काफी बढ़िया गेंदबाजी की है. मैं कहना चाहूंगा कि आकिब ने जो सेकंड ओवर डाला वो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की आकिब ने, जिसकी बदौलत आखिर ओवर में 18 रन आए थे ना, 20 रन. चलो ठीक है, अभी जो मैच है नरवन वर्सेस लाहौर है, तो नरवन ने लाहौर ने टॉस जीती ना, लाहौर ने टॉस जीत के पहले बैटिंग का फैसला किया है और नरवन को फील्डिंग करने की दावत दी है. तो मैं नरवन के कैप्टन से बोलना चाहूंगा कि जल्दी से जल्द अपनी फील्डिंग सजा ले. ये मैच 3 ओवर का रहेगा. चला आता बसा या इथे कोणीतरी जरा.
लाहौर की ओर से अच्छा शॉट खेलते हुए बैट्समैन प्रणय। इस 4 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर लाहौर का 4 रन, 1 विकेट के नुकसान पे। बॉलर दीपक, काफी खराब गेंद जिसका फायदा उठाया लाहौर के बैट्समैन प्रणय, जो कि इस ग्राउंड पे पहले का काम करेगा। दीपक तू प्रणय, प्रणय काफी अच्छी गेंद थी जिसे दीपक हिट करना चाहते थे, लेकिन बैट की अंदरूनी इससे पहले के 1 रन, इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 5। लोहारे का स्कोर बढ़ता हुआ स्कोर 5। बाबू थोड़ा आगे आओ बाबू। दीपक दीपक ने दीपक ने दौड़ना शुरू किया अंपायर को क्रॉस करते हुए। फिर से वही गेंद, खराब गेंद जिसे प्रणय प्रणय ने लेग साइड में खेलते हुए 1 रन धक्का देके 1 रन निकाल लिया। इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 6। दीपक ने दौड़ना शुरू किया अंपायर को क्रॉस दीपक ने दौड़ना शुरू किया अंपायर को क्रॉस करते हुए, और एक खराब गेंद जिसे अंपायर जरूर ने वाइड करा दिया। इस वाइड के साथ बढ़ता हुआ स्कोर 7, 1 विकेट के नुकसान पे लाहौर है। अभी तक तो दीपक का अच्छा ओवर जा रहा है। 4 गेंद फेंक चुके अभी तक, 7 रन खर्च चुके। खराब कीपिंग, भागना चाहते हैं लेकिन हाना में खराब थ्रो फिर से हाना और आउट। 2 बार हाना और फिर रन आउट। खराब थ्रो से फिर रन आउट। महेश रन आउट। सेवन 7 रन पे लगने वाला दूसरा धक्का लोहारे को। अभी उनकी जगह सामान्य है कल्पेश। 7 रन। वही 20 सालों से जहूर को अंपायरिंग का एक्सपीरियंस नहीं, 1 साल का एक्सपीरियंस फरहान शादुल्ला को। दीपक ने दौड़ा मेरे ख्याल से और देखना चाहूंगा, और अंपायर फरहान का ना। बैट्समैन अपने क्रीज में सेफ, और एक ओवर के खात्मे पे बढ़ता हुआ स्कोर 8। 2 विकेट, 2 विकेट के नुकसान पे 8 रन, 1 ओवर के खात्मे पे। और हमारे राहिल खाचे जो कि झनकार कमेंट्री करते हैं, काफी झनकार वैसे भी बंद हो गया, लेकिन हमारे जरूर राहिल भाई का झनकार चालू हो गया। हमारे नरवन के छोटे खिलाड़ी बोलते जोसार वरटत राहिल भाई। चला पुन्हा एकदा सामना जो चालू आहे तो नरवन विरुद्ध लोहारे. लोहाराने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. गोलंदाज आहे राहुल आणि स्ट्राइकवर फलंदाज आहे तो कल्पेश. दुसरी ओव्हर पुन्हा एकदा राहुल टू कल्पेश, आणि अतिशय खराब चेंडू मेन अंपायरने त्याला वाईट घोषित केला आहे, आणि या वाईटच्या दराने धावसंख्या झालेली आहे ती 9. पुन्हा एकदा राहुल टू कल्पेश. हो, अतिशय चांगला टटवून केलेला. एक रन धावून काढलेले आहे. दुसरी धाव होते का नाही हा ना हेच चाललंय. त्यामध्ये एक विकेट सुद्धा घालवलेली आहे रनआउटच्या स्वरूपात.
चला पुन्हा एकदा धावसंख्या वाढत चालली, धावसंख्या झालेली ती 10. लोहाडे संघाची दुसरा षटक मार्गस्थावर. पाहूया पुन्हा एकदा तर हा 3-3 षटकाचा सामना राहील. पुन्हा एकदा राहुल टू बॅट्समॅन कोण, प्रणय. चांगला चेंडू टाकलेला आहे राहुल यांनी. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हा लक्षात ठेवा की ह्या सामन्यामध्ये जो संघ हारेल त्याला हा मैदान सोडावा लागेल. तर आपला चांगला खेळ दाखवा दोन्ही संघांनी. पुन्हा एकदा उचलून केलेला आहे. पाहूया, झेल होण्याची संधी आहे आणि झेल बाद. प्रणय बॅक टू पवेलियन. धावा तिथंच थांबलेली आहे. धावा झालेली आहे ती 10. 10 धावावर लागलेला तिसरा धक्का. आता त्याची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत ते परेश. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू झालेले आहेत. आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता तुम्हाला मोठे फटके मारावाच लागतील. जर तुम्हाला एक चांगला टार्गेट ठेवायचा असेल तर मोठे फटके मारावाच लागतील. फक्त आणि फक्त 10 धावा झाले. 3 विकेट सुद्धा गेले आहेत. आणि पाहूया, राहुल एक चांगली गोलंदाजी करत आहे. आता परेश, पाहूया राहुलला कशा पद्धतीने खेळतायत ते. आणि पहिला चेंडू टटवलेला आहे. 1 रन धावून काढलेला आहे. दुसऱ्या धावाची संभावना आहे. पाहूया तिथे लाईनमॅन काय म्हणतायत. लाईनमॅन सुमितने इशारा केलेला आहे की हा 4 धावा आहे ते. आणि या 4च्या सहाय्याने धावा संख्या वाढत चालली. धावा झाली आहे ती 14. 4 चेंडू झालेले आहेत. चांगला चेंडू टाकलेला होता. तिथं क्षेत्ररक्षकाची साथ नाही भेटल्यामुळे चेंडू जात आहे सीमारेखा पार 4 धावांसाठी. आता पुन्हा एकदा राहुल टू परेश. आता मोठे फटके मारावे लागतील. खोलून काढलेला चेंडू, चांगली फिल्डिंग तिथं, चांगली फिल्डिंग आणि नो चेंडू. अंपायरनी पाहिल्या ओव्हर स्टेपचा नो दिलेला आहे. बॅट्समन, तुम्ही अंपायरला सांगू नका, अंपायर जो आहे तो योग्य डिसिजन देणार. आणि फ्री हिट आहे. धाव संख्या झालेली ती 15. 5वा चेंडू पुन्हा टाकावा लागेल राहुल याला. चांगली गोलंदाजी करत होते पण मला वाटते थोडा ओव्हर कॉन्फिडन्स झाला आणि नो चेंडू टाकला. पुन्हा एकदा आणि हा पाहूया की रन होत आहे का नाही. आणि ही 1 धाव खात्यात जोडल्या जाईल. ह्या 1 धावांनी धावा झाली आहे ती 16 धावा झालेल्या आहेत. तर पाहूया शेवटचा चेंडू, ह्या षटकातला शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातला. पाहूया फलंदाज कशा पद्धतीने खेळतात. परेश 1 रन धावून काढलेला आहे. दुसरी धाव होणार नाही कारण चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. चला आता आपल्या सगळ्यांनी वळूया प्रेक्षकांकडे की आपले साबीरभाई जम्बो वडापाव आणि तिकडे आपले मस्जिद शेख वावा वडापाव, आता शेवटचे वडापाव काय शिल्लक असतील ते संपन्न टाका सर्वांनी. म्हणजे ते सुद्धा मोकळे होऊन घडी जातील, उद्याची तयारी करतील शेवटच्या दिवसाची. आणि शाहबाज कल्पे बरोबर लक्ष ठेवतायत. चला नरवण संघ थोडा स्पीड अप घ्या. चला बॉलर नेम मानव शेवटचा षटक घेऊन येत आहेत. मानव तिसरा षटक घेऊन येत. मानव सामना करतील ते परेश ना कल्पेश. पाहूया पुन्हा एकदा मानव टू कल्पेश. पाहूया 1 धाव पूर्ण. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला चेंडू, 1 धाव पूर्ण केली. दुसरा धाव रनआउटचा चान्स आहे पण अतिशय सुरेख रनिंग द बिटवीन द विकेट. दोनों फलंदाजाच्या दरम्यान या 2च्या साहाय्याने स्कोर झालेला आहे तो 19. 3 गडी बाद 19. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. दोनों बॅट्समॅन हे नोट करावा. आता तुम्हाला मोठे फटके मारण्याची गरज आहे. तुम्हाला जर एक चांगला टार्गेट सेट करायचा असला ते मोठे फटके मारणं खूप गरजेचं आहे.
पुन्हा एकदा मानव, मानव टू कल्पेश. ओहो, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पण अतिशय खराब चेंडू, ज्याला वाईट घोषित केलेला आहे. धावा वाढली आहेत, एक धाव जमा झालेली आहे, 20 धावा झालेली आहेत. तर पुन्हा एकदा मानव, हा शेवटचा निर्णायक षटक असेल. 5 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा कल्पेश. ओहो, पुन्हा दिशाहीन गेंदबाजी. धावा वाढलेली आहेत, एक धाव, धावा झालेली आहे ती 21. पहिला चेंडू चांगला टाकले, त्याच्यानंतर लेंथ थोडी बिघडलेली आहे, कारण हा तुमचा शेवटचा षटक आहे. शेवटचे 5 चेंडू आहेत, हे निर्णायक षटक आहे. तर शेवटचे 5 चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळतायत ते. कल्पेश. ओहो, पुन्हा एकदा चांगला चेंडू, हा चांगला चेंडू आहे. तर शेवटचे आता 4 चेंडू शिल्लक. धाव संख्या तिथं थांबलेले 21 धावांवर. तुम्हाला मोठे फटके मारण्याचा आहे ह्या 4 चेंडू मध्ये. ओहो, फुलटॉस चेंडू, त्याचा चांगला समाचार नाही घेता येत आहे. एक धाव पूर्ण, आणि तेवढीच चांगली फिल्डिंग तिथं. राहुलची खराब थ्रो, पण चांगला बॅकअप. खराब थ्रो होता, पण बॅकअप तिथं पाठी चांगला होता. त्यांनी त्या 2च्या सहाय्याने धाव संख्या वाढत चालली ती 23 धावा झालेल्या आहेत. आणि आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू शिल्लक, शेवटचे 3 चेंडू शिल्लक. तुम्हाला एक तरी मोठा, एक चांगला जर टार्गेट द्यायचा, एक ते मोठा फटका खेळवायच लागेल. चला पुन्हा एकदा मानव, मानव टू कल्पेश. हो हो हो, 2 डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा आलेल्या आहेत. या 2च्या सहाय्याने धावा झालेल्या आहेत ती 25 धावा झालेल्या आहेत. तर आता 2 चेंडू शिल्लक. आता शेवटचे 2 चेंडू, 25 धावा झालेल्या आहेत. चला पाहूया, नरवणच्या ऐकन सुद्धा चांगली गोलंदाजी होत आहे, आणि त्याचा प्रत्युत्तर सुद्धा चांगला देत आहेत फलंदाज सुद्धा, के रन चालू आहेत त्यांचे कंटिन्यू. 25 धावा झालेले आहेत. चला पुन्हा एकदा षटकातला 5वा चेंडू. हो हो हो, सुरेख चेंडू, डॉट चेंडू. आणि आता शेवटचा चेंडू. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे, आणि 25 धावावरतीच थांबवलेली आहे. आता हा शेवटच्या चेंडूवर पाहूया किती रन काढतायत ते. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. ओहो हो, चांगला चेंडू, हा सुद्धा चांगला चेंडू टाकला. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाला धावत आहेत. 2 धाव पूर्ण केलेले आहेत. तिसरा पाहूया, स्वतः राहुल तिकडनं धावत येत आहेत, आणि हा रनआउट केवळ 2 धावा भेटतील. आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या झालेली आहे ती 27-28 धावांचा टार्गेट दिला आहे. नरवण संघाला 28 धावांचा टार्गेट दिला आहे. इथेच थांबेल तो, इथेच थांबेल. चला लोहारे संघ लवकरच लवकर आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यावा, कारण अजून आपले 2 सामने बाकी आहेत. कारण ह्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो खेळणार आहे महाप्रोलच्या विरुद्ध, आणि ह्या सामन्यामध्ये जो संघ हारेल त्याला हा मैदान सोडावा लागेल. ह्याची सुद्धा नोंद घ्यावी. 28. चला लोहारे संघ, अजून आपले 2 सामने बाकी आहेत, त्यासाठी प्लीज जरा फास्ट घ्या, कॉपरेट करा. अय्यान आणि अब्दुल्ला, तुम्ही इकडे ग्राउंडला लक्ष ठेवा. चेंडू कुठे जाते, कुठे पडतोय तो. तुम्हाला तिथे लावलेले मोबाईल यूज करायला नाही लावलेले आहे. तुम्ही लक्ष ठेवा तिथं.
आणि तिकडं हळूहळू चालत आहेत ते आपले सलमान आणि कोण साहिल भाग्या. हा झुंज प्रेमी आहे, आपली नोकरी सोडायला त्या झुंजीसाठी आणि तो गावात आलाय. झुंज प्रेमी साहिल कासाडे. चला नरवणच्या इकडं फलंदाजीसाठी उतरलेले आहेत ते. फलंदाज राहुल आणि इस्माईल. ओके. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते साहिल. साहिल एक चांगला गोलंदाज आहे, पाठच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली, पण त्याला क्षेत्ररक्षकांनी तेवढी साथ नहीं दिली. अब्दुल भाई हमारे बाजू में एक नन्ना सा बच्चा, उसको क्रिकेट का कितना शौक है वो आप देखो, उनके हाथ को लगा है फिर भी वो बच्चों लोग के साथ उनका हौसला अफजाई करने आया है. दांत भी टूटा है, मतलब ये किधर से तो गिरे है भाई. साइकिल आए हुआ. चलो ठीक है, उनको क्रिकेट का जुनून है, आपको सपोर्ट करने के लिए नन्ना बच्चा आया ये. तो चलो अभी मैच की तरफ रुक करते. साहिल साहिल टू इस्माइल. सेकेंड इनिंग की पहली ओवर की पहली गेंद. देखते ओहो, देखते कैच हो सकती है और ये कैच आउट. पहली गेंद पे गोल्डन डक का शिकार होते हुए इस्माइल. नरवन को लगने वाला पहला धक्का इस्माइल के रूप में. एक छोटा सा टारगेट है 28 रनों का. अब उनकी जगह संभालने जा रहे, यानी इस्माइल की जगह संभालने जा रहे हैं आसिफ भाई. बराबर ना? भाई भाई है. हाँ अच्छा, हमारे छोटे नन्हे मुन्ने भाई. आपका नाम क्या है? अब्दुल रहमान बोल रहे कि ये दोनों भाई भाई है. चलो अच्छी बात है. अभी आसिफ भाई, अगर अपने भाई गोल्डन डक का शिकार हो गए तो आपको तो खेलना पड़ेगा ही, उनकी जगह संभालना ही है कैसा भी. चलो साहिल साहिल टू आसिफ. फिर से एक मर्तबा अगली गेंद. ओहो, फिर से एज लगी थी, लेकिन अच्छी गेंदबाजी करते हुए साहिल वहां पे. 2 गेंदे डॉट निकली. अभी तक नरवन का खाता नहीं खुला. 28 रनों का टारगेट है. फिर से एक मर्तबा साहिल. मैंने पहले ही कहा था साहिल एक अच्छा गेंदबाज है, इससे पहले भी उसने अच्छी गेंदबाजी की थी. फिर से एक मर्तबा लोहाड़े की तरफ से साहिल. साहिल टू आसिफ. ओहो, आगे आके खेला हुआ शॉट और एक विकेट की संभावना है. देखते कैच हो सकते और एक कैच आउट. ये लगने वाला नरवन को. फिर से एक गोल्डन डक, यानी अभी तक खाता ही नहीं हुआ. क्या मुनाफ भाई भी इधर ग्राउंड पे आ चुके हैं हमारे. मुनाफ खलफे साहब. अच्छी बॉलिंग करते हुए साहिल. यानी कितने गेंद हो चुके हैं अभी तक? 3 गेंदे हो चुकी है, 2 विकेट और 0 रन. अभी तक खाता भी नहीं खुला है नरवन का. अब उनकी जगह संभालने जा रहे फरासत. तर पाहूया पुन्हा एकदा. अतिशय चांगली मैच चालू है. लो स्कोरिंग मैच हमेशा हाई वोल्टेज होते हैं. फिर से एक मर्तबा साहिल. साहिल टू फरासत. ओहो, ये डिफेंस किया हुआ. एक रन गैप में खेला शॉट. काफी बेहतरीन शॉट. सीधा सीमा रेखा के बाद 4 रन. सिर्फ कलाइयों का उपयोग किया और ये 4 रन. अपने टीम का खाता 4 रन से खुलता हुआ. स्कोर पहुंचा 4 रन, जबकि 2 विकेट गए. दोनों भी विकेट सस्ते में रिटर्न आए. अब फिर से एक मर्तबा साहिल. अगली गेंद फिर से एक मर्तबा साहिल. सामना करेंगे फरासत. ओहो, दिशाहीन गेंदबाजी. वाइट बॉल. स्कोर बढ़ता हुआ 5. जितना नरवन के खिलाड़ी को जितना टेंशन नहीं ना, उतना इधर अब्दुल रहमान भाई को है भाई. अब्दुल भाई ना, अब्दुल भाई. ओके ओके भाई, आपका हौसला अफजाई करने के लिए छोटा बच्चा आया हुआ है. राजा भाई, राजा भाई. चलो अच्छा है. अगली गेंद साहिल की. फिर से एक मर्तबा फरासत के लिए. अगली गेंद. ओहो, बेहतरीन गेंद. 1 रन चुरा लिया और इस 1 रन पे रुकना पड़ेगा. इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 6 रन, जबकि अभी भी 22 रनों की जरूरत है. अभी भी 22 रनों की जरूरत है, यानी 13 गेंदे और 22 रन. 13 गेंदे 22. अब पहली मर्तबा स्ट्राइक पे राहुल.
फिर से एक मरतबा साहिल साहिल टू राहुल। अगली गेंद, आखिरी गेंद इस हो, बहुत ही बेहतरीन गेंद और एक ओवर के खात्मे पे स्कोर पहुंचा है 6 रन। बहुत ही बढ़िया गेंदबाजी साहिल की। चला थोडा स्पीड अप घ्या लोहारे संघ प्लीज, आपले अजून 2 सामने बाकी आहेत. पुढचा सामना होणार आहे तो माप्रलचे कर्णधार कॉम्बॉक्स मध्ये या, कारण ह्या सामन्यामध्ये जो विजेता संघ असेल त्याच्या विरुद्ध तुमचा सामना होणार आहे लगेच. चला पुन्हा एकदा आता गोलंदाजीसाठी आलेला आहे तो परेश. परेश सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया पुन्हा एकदा परेश टू फरासत परेश टू फरासत, दूसरा षटक घेऊन फिर से एक मरतबा देखते हैं और नो चेंडू, मेन अंपायर ने नो घोषित किया है. अगली गेंद फ्री हिट, मतलब परेश भाई साहिल ने लगता कम रन दिया इसलिए आप रन बढ़ाने के लिए आए हो. चलो अच्छी बात है, फ्री हिट है. चलो ठीक है, अगली गेंद डालने के लिए तैयार. फिर से एक मरतबा परेश टू फरासत, 7 रन हो चुके. अगली गेंद, ओहो और ये काफी लंबा हिट, 6 रन. इस 6 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 13 रन. क्योंकि एक खराब गेंद आपको मैच से बाहर ले जा सकता है और वही हुआ कि अब मैच आया है 11 गेंदे और 15 रन. 11 गेंदे 15 रन. साहिल ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की, सिर्फ 6 रन दिए थे अपने ओवर में, लेकिन परेश ने सिर्फ एक ही गेंद पे 7 रन खर्च किए, एक ही गेंद पे. इसलिए परेश को अच्छी गेंदबाजी करना पड़ेगा अगर मैच जीतना है तो. लेकिन वहां पे फरासत हार मानने के लिए तैयार नहीं, वो अपने अंदाज में बल्लेबाजी करते हुए फिर से एक मर्तबा परेश टू फरासत और शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, पण झेल बाद हा लागणारा नरवण संघाला तिसरा झटका. आणि आता 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. आणि आता फलंदाजीसाठी जात आहे ते दीपक. 10 चेंडू 15 धावा. आता परेशला चांगली गोलंदाजी, कमीत कमी 9-10 रन तरी शेवटच्या गोलंदाजाला ठेवायला पाहिजे, तेव्हा ह्या मॅचला रंगत येईल, एक चांगला सामना बघायला भेटेल प्रेक्षकांना. पुन्हा एकदा परेश टू दीपक. एक बाजूला राहुल उभे आहेत, त्यांना जास्त स्ट्राइक भेटली नाही. चला पुन्हा एकदा परेश टू दीपक. शॉर्ट पिच चेंडू पोल केलाय, पाहूया कॅच आहे का, आणि कॅच झेल बाद. पुन्हा एक विकेट, चौथा झटका लागलाय नरवण संघाला. आता 9 चेंडू आणि 15 धावा. 9 चेंडू 15 धावा. परेशला अशीच गोलंदाजी करायला पाहिजे, कारण परेशचा आता एक चुकीचा टप्पा मॅच मधून लांब करण्यात येईल, एक चुकीचा चेंडू. आता फलंदाजीसाठी गेले ते उमर पाहूया कशा पद्धतीने हे धावा काढतात ते परेश. फिर से एक मर्तबा परेश टू उमर. ओहो पुन्हा अवध चेंडू आहे, पाहूया झेल होतोय का नाही, आणि झेल सुद्धा सुटलाय. 2 धावा पूर्ण झालेली आहेत आणि 2 धावांनी धाव संख्या झालेली आहे ती 15. आता 13 धावांची गरज. 8 चेंडू ना, 8 चेंडू आणि 13 धावा. 8 चेंडू 13 धावा, हे 2 चेंडू निर्णायक असतील. चला पाहूया पुन्हा एकदा परेश टू उमर.
फिर से एक मर्तबा, ओहो देखते कैच हो सकती है या नहीं, लेकिन डिक्लेयर जोन में नहीं, अभी तक अंपायर का कोई इशारा नहीं आया है. आणि रनआउटचा चान्स आणि अंपायर आउट. एक मिनिट अंपायर काय डिसिजन काय, 2 रन काय आहे हे, एक मिनिट आरामात सावकाश डिसिजन घ्या दोघांनी सुद्धा. बॉल पडला कुठं, धक्क्यावर पडला असला ते 2 रन डिक्लेअर आहेत. ओके ओके ओके. वर जर चेंडू पडला असला ते 2 रन डिक्लेअर आहेत. जर 2 धावांनी धावसंख्या वाढत चालली, धावसंख्या झाली ती 17. आता 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 11 धावा ना, 7 चेंडू 11 धावा. परेश शेवटचा चेंडू, परेशनी एकच चेंडू मध्ये 7 धावा दिले होते, पण त्याच्यानंतर कमबॅक केला आहे. चला पुन्हा एकदा परेश टू उमर. ओहो चांगला चेंडू टाकलेला आहे, 1 धाव पूर्ण केली आहे. पाहूया दुसरा धाव होतय का नाही. नाही होणार, दुसरा धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे, दुसरी धाव सुद्धा, आणि 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 19. आता 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावा. अतिशय रोमांचक असा सामना चालू आहे. अंपायर बॅट्समॅनला पाणी पाहिजे ते घेऊन येत आहेत, जा. परेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि आता गोलंदाजी येत आहे ते महेश. आता परेशनी त्याचा काम केला, साहिलनी त्याचा काम केला, आता महेशला त्याचं काम करायचं आहे. चला पुन्हा एकदा महेश निर्णायक षटक घेऊन येत आहेत. 6 चेंडू 9 धावा, 6 चेंडू 9 धावा. आणि आत प्रथम फलंदाजीसाठी आलेला राहुल अजून सुद्धा मैदानात आहे. पाहूया महेश आणि राहुलचा बॅटल रंगेल आता ह्या मैदानावर. चला पुन्हा एकदा, चला जरा स्पीड अप घ्या, अजून 2 सामने बाकी आहेत. महेश टू राहुल. पहिला चेंडू आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला काही समजला नाही. शफल झाल्याच्या नंतर नेक्स्ट वाईड आहे, ह्या लक्षात ठेवा. चला पुन्हा एकदा महेश, पहिला निर्धाव चेंडू, पुढचा चेंडू 5 चेंडू 9 धावा. 1 चुकीचा टप्पा तुम्हाला मॅच मधून बाहेर घेऊन जाईल, त्यासाठी चांगली गोलंदाजी करायला पाहिजे. हो पाहूया कॅच आहे का नाही. कॅच ड्रॉप झाली आहे, पण 2 रन पाहूया भेटतायत का नाही. आणि 2 रन सुद्धा भेटलेले आहेत, आणि या 2च्या साहाय्याने स्कोर हळूहळू वाढत चाललाय तो 21. आणि आता 7 धावांची गरज. 4 चेंडू आणि 7 धावा. चला पुन्हा एकदा महेश टू राहुल. पाहूया पुढचा चेंडू. ओहो कडक शॉट मारलेला आहे, आणि लाईनमॅन विकेट आहे, विकेट. ओके ओके खलास. आणि लागणारा हा 4था धक्का ना का 5वा धक्का नरवण संघाला. आणि आता 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. चांगला पटका मारला होता राहुल यांनी, पण तिथं अतिशय सुरेख झेल सुद्धा टिपला आहे त्या खेळाडूने. कारण हा जर झेल सुटला असता ते तुम्ही मॅच मधून बाहेर गेले असते. आता दोन्ही संघ मॅच मध्ये इन आहेत. आता फलंदाजीसाठी गेलेले आहेत ते विष्णू. पाहूया 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. लाईनमॅन जरा लक्ष ठेवा, सर्व बाउंड्री लाईन वर. लाईनमॅन जरा लक्ष ठेवा, ही मॅच अंतिम टप्प्यात आलेली आहे. एक चुकीचा निर्णय कुठल्याही संघाला प्रॉब्लेम देऊ शकत आहे. चला पुन्हा एकदा महेश. ओहो फुलटा चेंडू, आणि चांगली तेवढीच आपल्याही फॉलो थ्रो मध्ये तेवढीच चांगली फिल्डिंग केली आहे. तर आता 2 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे, एक षटकार तुम्हाला मारावाच लागेल.
एक षटकार तुम्हाला 2 चेंडू मध्ये मारावाच लागेल. जरी तुम्ही एक धाव घेतली तर दुसऱ्या फलंदाजाला तर दुसऱ्या चेंडूवर षटकार मारावाच लागेल. तर आता 2 चेंडू आणि 7 धावा. चला पुन्हा एकदा रमजान भाई. ओके. ओहो हो, फिर से एक मर्तबा और ये वाइट बॉल और ये वाइट गेंद. फिर से एक मर्तबा एक्स्ट्रा के स्वरूप में रहता हुआ रन. अब 2 गेंदे 6 रन. 2 गेंदे 6 रन. चला पाहूया पुन्हा एकदा महेश टू विष्णू पाहूया पुन्हा एकदा. ओहो हो, पाहूया झेल आहे की नाही पाहूया. आणि झेल सुटलाय. पुन्हा एकदा मिस्टेक वर मिस्टेक. म्हणजे लावडे संघाने या सामन्यामध्ये मला वाटतं 3 का 4 झेल सोडलेले आहेत. 3 का 4 झेल सोडलेले आहेत आणि एक चेंडू आणि 4 धावा. आता कंपल्सरी चेसिंग आहे. तुम्हाला एक ते चौकार मारायचा आहे किंवा षटकार मारण्याचा आहे ना. ते 4 रन धावून काढा. पलापलचा गेम आलाय आता. चला पुन्हा एकदा चला. फिल्डिंग साठी धराधर आणि बॅटिंग साठी पलापल. चला सामना चालू करा. एक चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू पाहूया झेल आहे का नाही. आणि 2 धाव तर पूर्ण झालेले आहेत. आणि पाहूया तिसरी धाव. आणि तिसऱ्याला रनआउट झाले आहे. हार्ड लक नरवण टीम. तुमचं आम्ही स्वागत करतो. तुम्ही आमच्या इकडे आले हो. थँक्यू व्हेरी मच. आमच्याकडनं जर काय मिस्टेक झाली असली ते सॉरी बोलतोय. तुम्ही असेच येत रे. आम्ही पण तुमच्या इकडे येऊ. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच आमच्या इकडे आल्याबद्दल. चला लोहारे विरुद्ध माप्रल. टॉस साठी या लोहारे विरुद्ध माप्रल. चला चला लोहारेचे कॅप्टन आणि दोन्ही संघांनी नोट करावे. हा सामना फक्त 2 षटकांचा राहील. 2-2. पुढचा सामना पण 3चा करू. तुम्हालाच प्रॉब्लेम येईल शेवटच्या सामन्याला. खेळाल ना तुम्ही. आम्हाला काय आम्ही खेळू. नाही नाही. गाव सायन व भिवंडी वरून एक रेडा मागवलेला आहे.
आणि दुसरा आहे तो आमचा लोकल आहे, मुळात दाबट बोद्धवाडीतला आहे तो. पाहूया भिवंडी आणि बोद्धवाडीचा सामना कोण जिंकतोय तो. चला दोन्ही रेडे मालक घेऊन या तुम्ही दोघांना. चला पुन्हा एकदा सामना रंगेल तो माप्रल विरुद्ध लोहारे. चला फास्ट क्रिकेट केला. चला बॉलर आहेत अभिषेक, सामना करतील तर साहिल आणि महेश. चला स्ट्राइक वर साहिल, नॉन स्ट्राइक वर महेश. पुन्हा एकदा अभिषेक. चला जरा फास्ट क्रिकेट घ्या, ना ते तुम्हालाच उशीर होणार आहे. पुढचा चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एक धावानी संघाची धावसंख्या वाढत आहे, खाता खुलत आहे 1 रनानी. चला पुन्हा दुसरा चेंडू टाकण्यासाठी अभिषेक. चला जरा फास्ट घ्या महेश सर, तुम्ही जरा फास्ट घ्या, तुम्हालाच नंतर उशीर होईल. पुढचा चेंडू. ओहो अतिशय चांगला टटवलेला चेंडू, गॅप मध्ये खेळलेला, सीमा रेखा बाहेर 4 धावांसाठी आणि धावा वाढत चालली आहे. धावा झालेली आहे ती 5. चला चला शेवटचा वडापाव आहे शिल्लक, शेवटचे वडापाव आहे दोन्ही मस्जिद बाय आणि साबिर बाय. एक इकडे वावा वडापाव, दुसऱ्या इकडे जम्बो वडापाव. जम्बो वडापाव मध्ये व्हरायटीज भरपूर आहेत, समोसे आहेत, लगडा आहे, चहा आहे, आणखी काय पेटीज आहे काय साबिर बाय. हा आणि खालील तिथं गालासट टाकून. पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया. शॉर्ट पिच चेंडू पाहूया आणि पुन्हा एकदा षटकार. पुन्हा एकदा लाईनमॅन कुठे आहेत तुम्ही साहिल. धावसंख्या वाढत चालली, धावसंख्या झालेली आहे ती 11. 3 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केले आहेत अभिषेकने. पुन्हा एकदा महेश सामना करतील त्या अभिषेकचा. चला चला लवकर लवकर चला चला, चेंडू आहे तो घ्या ना, जो आहे तो उपस्थित आहे तो, आणि खेळवा, फास्ट खेळा क्रिकेट. चेंडू या आणायची वाट नको पाहू. पुढचा चेंडू. आणि पाहूया पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली, तिथं चांगली फिल्डिंग केली आहे, चांगला क्षेत्ररक्षण आणि तेवढाच चांगला थ्रो सुद्धा केलेला आहे. आणि या दोनच्या सहाय्याने धावसंख्या झालेली आहे ती 13, बिनबाद 13. पुन्हा एकदा अभिषेक. पुढचा चेंडू आणि झेल बाद होण्याची संधी आहे आणि आपल्याच फॉलो थ्रो मध्ये अभिषेकने हा झेल टिपलेला आहे आणि लागणारा हा पहिला धक्का. महेश बॅक टू पवेलियन. चांगली फलंदाजी करत होते, तर आता त्याची जागा सांभाळण्यात जात आहे ते प्रणय. चला पुन्हा एकदा अभिषेक टू प्रणय. चला फास्ट घ्या अभिषेक. पुढचा चेंडू. हो शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू गॅप मध्ये खेळलेला आहे आणि तेवढे प्रयत्न तर चांगले होते, पण चेंडू आधीच निघून गेला 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 17. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. प्लीज थोडा स्पीड अप घ्या फिल्डिंग संघ स्पीड अप घ्या प्लीज. मापडल जरा फास्ट केला, कारण तुम्ही दोघांनी सांगले की आम्ही फास्ट केलो, त्यासाठी आम्ही एक्सेप्ट केलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. 1 गडी बाद. पुन्हा एकदा पाहूया. चला फास्ट घ्या. लादेन टू साहिल. चला फास्ट क्रिकेट केला. आतिश विकेट कीपर आतिश जरा फास्ट घ्या. चला पुन्हा एकदा लादेन टू साहिल आणि फुल टॉस चेंडू आणि तेवढा चांगला भिडकावून दिलाय सरळ सीमारेखा बाहेर 6 धावांसाठी. दुसरा चेंडू देसा. धावसंख्या वाढत 23 धावसंख्या झालेली आहे. 1 गडी बाद.
चला जरा फास्ट क्रिकेट खेळा. अजून एक सामना बाकी आहे. पुढचा चेंडू लादेन, लादेन टू साहिल. पुन्हा एकदा भेड खाऊन दिलेला आहे. चेंडू जात आहे डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. दुसरा चेंडू त्याचा फास्ट क्रिकेट केला एकदम. तुम्ही दोन्ही संघाने स्वीकारलेला आहे की आम्ही धावत पलत क्रिकेट खेळू, तसं त्या पद्धतीनेच खेळा. चला फास्ट क्रिकेट केला. पुन्हा एकदा लादेन, लादेन टू साहिल. साहिल एक जेवढा ताकदवर गोलंदाज आहे तेवढा आणि कॅच हो सकते. चांगला झेल टिपलेला आहे. त्या खेळाडूचा मला नाव नाही माहित पण अतिशय चांगला झेल टिपलेला आहे. सद्दाम. चला पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी घे साहिलची जागा कल्पेश. चांगली गोलंदाजी करत आहेत ते. लादेन, लादेन टू कल्पेश. हो चांगला चेंडू, ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू. एक धाव पूर्ण केली. पाहूया दुसरी धाव होईल का नाही. आणि दुसरी धाव सुद्धा सोडलेली आहे आणि या 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या झालेली आहे ती 27. दुसरा षटक मार्गस्थावर 27 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल या मला वाटले. 2 बॉल 2 चेंडू बाकी आहेत. ओके चला 5वा चेंडू टाकत आहेत ते आणि अतिशय चांगला चेंडू टटवलेला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी आणि मिस फील्ड झालेली आहे. पाहूया 1 2 3 4 5 6 4 रन झालेले आहेत. खलास झालेले 4 रन. तुम्ही जर अशी मिस फील्ड केली तर तुम्हाला हे रन्स जे आहेत ना ते नंतर मांग पडणारे आहेत. तर धावा झालेली आहे ती 31. शेवटचा चेंडू आहे या षटकातला शेवटचा चेंडू. कल्पेश एक चांगली फलंदाजी करत आहे आणि नो चेंडू. अंपायर फरहान शादुल्ला उर्फ बाबू यांनी नो घोषित केला आणि फ्रीट राहील आणि 15 धावा अजूनपर्यंत खर्च केलेले आहेत. दुसरा चेंडू. पाहूया झेल होतोय का नाही. झेल झाला तरी सुद्धा फ्री हिट आहे आणि हे 2 धावा. या 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या झालेली आहे ती 34. शेवटचा षटक. चला फास्ट क्रिकेट घ्या फास्ट. चला आतिश जरा फास्ट केला. चला पुन्हा एकदा. चला फास्ट घ्या. आतिश दोरे फास्ट केला. शेवटचा षटक. शॉर्ट पिच चेंडू आणि आज ही मारे का बाहेर षटकार. दुसरा चेंडू द्या फास्ट द्याचा दुसरा चेंडू. धावा झालेली आहे ती 40. षटकाराचा आज पाऊस पडतोय. लोहाडे संघ पाऊस पडतोय आज. चला पुन्हा एकदा आणि खोलवर पद्धतीचा चेंडू होता. रनआउटचा चान्स आहे आणि कुठं कहीं पे निशाणा आणि कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. भाई थोडा पहा स्टंप कुठे आहे ते. चला होत राहतं क्रिकेट मध्ये असा थोडा एन्जॉयमेंट पण पाहिजे. आपण ही टुर्नामेंट जी ठेवलेली आहे ती एक एंटरटेनमेंट आणि एक बोलतात ना की शोक आहे आपल्या सर्व मुलांना. आपले जे वरिष्ठ आहेत त्यांना सुद्धा शोक आहे. ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. आणि क्लीन बॉल आणि रऊफ चाफेकर जनाब इथे आलेले आहेत. त्यांनी कॉम्बॉक्स कडे यावे. चला कल्पेशची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत ते परेश. किती चेंडू झाले आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत. प्लीज बॅट्समॅन जरा फास्ट कॉपरेट करा. जसे तुम्हाला फिल्डिंग टीम कॉपरेट करते फास्ट खेळते तसा तुम्ही सुद्धा टाइम नको वाया घालू. चला पुन्हा एकदा आतिश टू कोण आहे बॅट्समॅन. परेश.
चला एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावासाठी धावत आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण आहे. तिसरी धाव होत आहे का नाही पाहूया. आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. चला नेक्स्ट बॅट्समॅन प्लीज फास्ट जा जरा. जनाब बसा इथं जनाब. हा चालेल. स्कोर जा पोचा है 43 रन्स. 43 रन. आम्हाला हमीदभाई मुकादम यांचा दुबईवरून कॉल येत आहे. आम्ही तुम्हाला नंतर फोन लावू. जरा आम्ही कॉमेंट्री करतोय, तुम्ही मॅच पाहताय. आम्हाला जरा चांगला वाटतोय की आमच्या तिकडची माणसं पण मॅच पाहतायत. सर्व वाईद बाय असो सर्वच मुलं जेवढी गल्फला आहेत तेवढी मॅच पाहतायत तिकडनं. तर त्यांचा थँक्यू व्हेरी मच की तुम्ही सुद्धा आमच्या संघात जोडलेले आहेत. तर आता 4 चेंडू झालेले आहेत का 5 झालेत. शेवटचा चेंडू आहे का 2 आहेत. ओके ओके चला खेळा. पुढचा चेंडू. ओहो दिशाईन गेंदबाज. वाईट चेंडू. या वाईटच्या सहाय्याने धावसंख्या झालेली आहे ती 44. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. शेवटचा चेंडू 44 धावा. 44 धावा झालेली आहेत. मी लोहाडे संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की थोडेच फिल्डिंग साधावी. पुन्हा एकदा. आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू सरळ सीमा रेखा बाहेर भिरकावून दिला आहे. आणि धावत पळत फिल्डिंगला सुद्धा लागा तुम्ही. आणि धावा झालेली आहेत ती 50-51 धावाचा टार्गेट आहे. चला लोहाडे संघ प्लीज कॉपरेट. आणि आपले महाप्रलचा संघ सुद्धा जरा कॉपरेट करा लवकर. जरा फास्ट घ्या कारण मुंगीतचा संघ सुद्धा आपला बसलेला आहे. ह्याच्यानंतर त्यांचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो जिंकेल त्याच्या विरोधात त्यांचा सामना आहे. प्लीज जरा फास्ट घ्या. आम्ही तुमच्या विनंतीवर आम्ही तुम्हाला 3-3 ओव्हर षटकांचे सामने खेळवत आहे. त्यासाठी कुठल्या दुसऱ्या संघाला काय प्रॉब्लेम नको यावा त्यासाठी प्लीज तुम्ही संघ आहेत आमच्या इकडे आले आहे. धन्यवाद तुमचा. तुम्ही जे 3 संघ आता आहेत मापडल लोहाडे मुंगीज तुम्ही आता एक दुसऱ्याला कॉपरेट करा. आम्हाला सुद्धा कॉपरेट करा आणि जरा हे फास्ट सामने खेळा म्हणजे आमचा उद्याचा लॉट्स क्लिअर आजचा लॉट्स क्लिअर होईल. उद्या आम्हाला जरा चांगल्या पद्धतीने आम्हाला मॅचेस खेळवता येतील. चला पुन्हा एकदा बॅट्समॅन फरहान आणि लादेन. चला जरा फास्ट प्लीज. तुम्ही लोहाडे संघाला पाहिले त्यांनी थोडीच फिल्डिंग सजवली आहे. थँक्यू व्हेरी मच महेश सर. थँक्यू व्हेरी मच. जरा फास्ट खेळा क्रिकेट प्लीज. मी विनंती करते महाप्रल संघाला पण जरा फास्ट क्रिकेट खेळूया आपण कारण मुंगीत संघ सुद्धा आपलाच संघ आहे. तो सुद्धा इथे थांबलेला आहे पुढची मॅच खेळायसाठी. आपल्यामुळे दुसऱ्या संघाला काय प्रॉब्लेम न यावा त्यासाठी जरा फास्ट केला. चला पहिला षटक साहिल घेऊन येत आहेत. सामना करतील ते फरहान. पुन्हा एकदा 51 धावाचा टार्गेट आहे. पहिला चेंडू आणि पाहूया कॅच होणार का नाही पाहूया. आणि 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात. आणि या 2 धावांनी संघाचा खाता उघडत आहे. धाव संख्या झालेली आहे ती 2. पहिला षटक चालू. साहिल एक अतिशय चांगला गोलंदाज ज्यांनी पाठच्या सामन्यामध्ये सुद्धा फक्त 6 धावांची ओव्हर टाकलेली. त्याच्या पाठोपाठ परेश सुद्धा चांगला गोलंदाज करतो. सेकंड ओव्हर घेऊन येतो. तर पुन्हा एकदा साहिलचा सामना करेल तो फरहान सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज. आणि पाहूया अतिशय चांगला चेंडू. आणि अंपायरनी वाईट घोषित केलाय. अंपायरनी दंडित केलाय गोलंदाजाला. आणि धावा झालेली आहेत ती 3. एक चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. आणि आमच्या WK ब्रदर्स वसीमभाई काझी साहेब कुठे आहेत. सकाळपासून तुम्ही दिसलेच नाहीत. कुठे गायब झाले. पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया. साहिल टू फरहान. अतिशय सुरेख असा फटका. आणि मला वाटते हा चेंडू गेलाय अगदी नदीत. सीमा रेषाच्या पार तिकडे नदीत सुमितला काम लावलं आहे. फरहान शेटनी सुमितला काम लावले की सुमित मंगासपासून तुम्ही तिथे फक्त उभ्या. जरा तुम्ही पण मेहनत करा चेंडू आणायची. काय जण बरोबर ना. चला पुन्हा एकदा साहिल एक फरहान एक हार्ड हिटर फलंदाज आहे. चला पुन्हा एकदा पाहूया. साहिल टू फरहान. चांगला सामना आपल्या प्रेक्षकांना भेटीला आलाय चांगला. आणि आता लय उंच गेलाय पाहूया. पण तिथे नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल. आणि फिल्डर तुम्ही सांगा की काय आहे. 6. थँक्यू व्हेरी मच. असा जर स्पोर्ट्स खेळत असते की जो खेळताय तो इमानदारीने खेळला. त्या फिल्डरनी तिथे हात वर केला की हा षटकार आहे. इमानदारीने क्रिकेट खेळा. आपल्याला चांगला गेम बघायचा आहे.
आणि बॅक टू बॅक 2 षटकार फरानच्या बॅटवन मधून आलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा आणि अजून सुद्धा 3 चेंडू बाकी आहेत साहिलचे. 3 चेंडू 15 धावा झालेले आहेत. 51 धावांचा लक्ष ठेवलेला आहे. पुन्हा एकदा साहिल थोडे मांगडे ठरत आहेत या सामन्यामध्ये आणि पुन्हा एकदा लांब लांब लचक षटकार. बॅक टू बॅक तिसरा षटकार. फरहान ऑन फायर. फरहान ऑन फायर. धावसंख्या गेली आहे ती 21. साहिलची दिशा थोडी भिरकटली आहे या सामन्यामध्ये. साहिल एक चांगला गोलंदाज आहे पण या सामन्यामध्ये काय झालंय कारण काय माहितीये मी तुम्हाला सांगतो क्रिकेट तुम्ही घाईनी खेळताय. हा सामना तुम्ही घाईनी खेळताय पण जर तुम्ही 2 ओव्हर खेळले असते चांगल्या पद्धतीने जरा टाइम घेऊन खेळले असते पण आपल्याजवळ वेळ कमी आहे. आम्ही तुमच्या पद्धतीने सामने लावले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळा. चांगला क्रिकेट बघायला भेटतो प्रेक्षकांना. 2 बॉल बाकी आहेत. चला पुन्हा एकदा मॅच चालू ठेवा आणि पुन्हा एकदा 200 रुपये सलमानच्या कडून 200 रुपये फलंदाजासाठी आलेले आहेत. सलमान तुम्ही इथे इकडे या ना ते कुणाकडे पाठवा ना ते इनिंग मॅच झाल्याच्या नंतर त्यांचे घेऊन या पैसे इथे म्हणजे आपण त्यांना देऊ आपण. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. साहिल टू फरहान. फरहाननी 3 बॅक टू बॅक षटकार. आज या षटकातला शेवटचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा. हो कडक शॉट हवाई फायर. फरहान ऑन फायर. पुन्हा एक षटकार. पुन्हा एक षटकार. या षटकामध्ये म्हणजे तुम्ही अर्धे धावा पूर्ण केलेत. अरे कडक पे धडक हमारे आकिब भाई हुए. कडक पे धडक 27 धावा म्हणजे अर्ध्याच्याहून जास्ती धावा तुम्ही एका षटकातच दिले. साहिल एक चांगला गोलंदाज आहे पण त्याच्यावर तुटून पडलेला फरहाननी त्याची दिशाच गुल केली आहे. पण क्रिकेट मध्ये चढ उतर होत राहतो. चला पुन्हा एकदा फास्ट क्रिकेट प्लीज. काय पाहिजे पाणी. अहो षटकारच मारला धावला नाही. चला घ्या चालू ठेवा सामना चालू ठेवा. चला पुन्हा एकदा परेशला आता कमबॅक करावा लागेल. परेशला कमबॅक. थांब भाईनी फक्त षटकार मारले धावले नाहीत जास्ती. खेळू द्या. चला पुन्हा गेम थांबवू नको. चला पुन्हा एकदा परेश टू आणि आता लादेनचं काय काम आहे ते लादेनला कळायला पाहिजे की आपण आता काय करायचं पुढच्या चेंडूवर. आपला साथीदार कुठला रंग त्यांनी काढलेला आहे कुठल्या यानी तो फटके मारतोय आणि हा सुद्धा कमी नाही आहे. लादेन बोलतोय की फरहाननी मारलं ते मी कमी आहे काय खलील भाई. फरहाननी मारलं ते मी कमी आहे काय. मी सुद्धा मारू शकत आहे. काय बोलताय हा. आणि ही बॅट जी आहे ती कुणाची बॅट आहे. तुझी बॅट आहे मला नाही माहिती. चल पण बॅट कुठलीही असो त्याला खेळण्याची पद्धत आपली पद्धत असते. कसा खेळायचा काय करायचं. पुन्हा एकदा परेश वरती तुटून पडत आहे लादेन. पहिले फरहाननी हिशोब घेतला साहिलचा. आता परेशचा हिशोब घेत आहे ते लादेन. अतिशय चांगला चेंडू आणि तेवढाच त्याला चांगल्या तऱ्हेने खेळलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव होत आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धाव संख्या झाली ती 35. फक्त 16 धावा पाहिजेत. 10 चेंडू आणि 16 धावा ना. चला मॅच चालू होऊन द्या. लादेन सुद्धा बोलतोय की त्यांनी फरहाननी साहिलचा समाचार घेतलाय तर मी याचा सुद्धा विचार करीन परेशचा. आणि पुन्हा एकदा कॅच आहे का आय थिंक पाहूया. क्षेत्ररक्षक येत आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. तिथं धावून रन घ्यायचे तिकडे गेला ते 2 आणि मेन लेग अंपायर बोलतायत की 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावांनी धाव संख्या झालेली आहे ती 37 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आहेत. या षटकातले 3 चेंडू येणं बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. तर आता हे 3 चेंडू चांगले टाकावे लागतील परेशला. पण लादेन ऐकायचं नाव नाही घे. पाहूया. चांगला चेंडू अंपायर वर काय दबाव टाकत आहे पण काहीच प्रेशर काय दबाव ते झेलत नाहीत. त्यांनी सरळ नकार दिला आहे की हा चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही आहे.
चला मॅच रंगली आहे. 14 धावांची गरज. अतिशय चांगला टार्गेट ठेवला होता 51 धावांचा, पण त्या 51 धावाला परती उत्तर देताना फरहान यांनी आपले इरादे स्पष्ट केले पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ओहो पाहूया हा झेल होतोय का नाही. आणि 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 6 धावा, 6 धावा. अरे लादेन फरहानला बोलते की तू साहिलला मारलीस ना, 4 षटकार मारलीस ना, मग मी का गप बसू, मी का गप बसू, मला पण ते मारायचंय, माझा पण गेम या प्रेक्षकांना दाखवायचा आहे. अरे सकलची सकल लाच दिसते. अतिशय आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 8 धावा. पुढचा चेंडू पडेचा. ओहो आणि आणि अंपायर अंपायर आज काय आहे, 2 धावा आहेत. 2 का बोल्ड आहे, बोल्ड बोल्ड ओके बोल्ड 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 ओके. नाही पण अतिशय चांगली फलंदाजी केली लादेननी, लादेननी चांगली फलंदाजी केली आहे आणि क्लीन बोल्ड होऊन डगआउट मध्ये वापस येते आणि आता त्याची जागा सांभाळण्यासाठी आतिश. चला चला प्लीज फास्ट घ्या. लोहारे संघ 2 षटक झाले ना. आता 6 चेंडू आणि 8 धावा, 6 चेंडू 8 धावा. चला चला गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक चला चला फास्ट घ्या प्लीज, जरा फास्ट घ्या कारण ह्याच्यानंतर एक सामना बाकी आहे, ह्याच्यानंतर एक सामना बाकी आहे. चला जरा फास्ट खेळा. चला मुंगीस कॅप्टन, मुंगीस कॅप्टन इथे यावा टॉस साठी. 6 चेंडू आणि 8 धावा. चला पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 8 धावा. चला महेश सर जरा फास्ट घ्या प्लीज. 6 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा महेश, महेश टू फरहान. अहो लोअर फुल टॉस काही समजला नाही फरहान याला. आणि आता हा सामना आय थिंक हाय व्होल्टेज होणार. आता हा सामना हाय व्होल्टेज होणार. पहिल्या दिवशी 6 चेंडू मध्ये 5 धावा नाही झालेल्या आहेत. हा क्रिकेट आहे मित्रांनो, हा क्रिकेट आहे, कधी कुठेही पलटू शकत आहे. 2 षटकामध्ये तो पूर्णपणे क्रिकेट मापरल संघाकडे होता. पण आता हा पाहूया, अजून 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू आणि 8 धावा. चला महेश पुन्हा एकदा फरहान साठी. आणि स्ट्रेट ड्राइव्ह, सरळ 6 धावा, सरळ 6 धावा. आणि आता 2 धावांची गरज, 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावा. चला बॉल द्या, थोडेच बॉल द्या, बॉल द्या, दुसरा बॉल देसा. चला महेश सर बॉल घ्या, जरा फास्ट खेळा. 4 चेंडू 2 धावा. तुम्ही अतिशय चांगला टार्गेट ठेवला होता पण त्याला प्रत्युत्तर अतिशय चांगला. फरहान याची धमाकेदार बल्लेबाजी जो तुटून पडला अक्षरशः. आणि आणखी एक लांब लांब षटकार आणि मॅचच फिनिश, मॅच फिनिश. चला मुंगीस कॅप्टन, मुंगीस कॅप्टन आणि मापरल कॅप्टन तोडीत या. मुंगीस कॅप्टन, मापरल कॅप्टन तुम्ही तुमच्यावर आहे. आणि फरहान भाई, फरहान तुम्ही कॉम्बॉक्स कडे या. तुम्हाला टोटल 300 रुपयाचा पारितोषिक आलाय. फरहान तुम्ही दोघा मुंगीस या. मापरल मुंगीस जरा टॉस घ्या. चला फरहान, फरहान तुम्ही कॉम्बॉक्स या. तुमच्याकडे तुमच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आमचे शौकत भाई लालू साहेब यांच्याकडून आलेले आहेत. शौकत भाई लालू साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तुम्ही तुमच्यावर आहे. 2-2 ओव्हर खेळताय. ओके 2-2 ओव्हरचा सामना राहील. 2-2 ओव्हर आणि 200 रुपये सलमान कल्फे यांच्याकडून सुद्धा फरहान साठी आलेला आहे. ओके 2-2 ओव्हर, 2-2 ओव्हर. हा 2-2 ओव्हर खेळा कारण ना ते उशीर होईल, मजा नाही येणार. चला 2-2 ओव्हरचा सामना. रोल बॉल राहतील दोन्ही संघाला. हा कोण टॉस, कोण आहे टॉस? मापरल. चला त्वरित डिसिजन आणि त्वरित फिल्डिंग लावा. काय असेल ते तुमचा डिसिजन असेल ते. 2 मिनिटं नको लावू, फक्त अर्धा मिनिट, 2 सेकंड, 30 सेकंड फटाफट. चला चला चला. आणि आम्ही लोहारे संघ, महेश सर आम्ही तुमचे आभार मानतो की तुम्ही आमच्याकडे खेळायला आले हो. थँक्यू व्हेरी मच. ओके मापरल संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि लोहारे संघ हा पराभूत झालेला आहे. पण आम्ही थँक्यू बोलतोय. नेक्स्ट टाइम तुम्ही आमच्या इकडे असेच येत राहा. अतिशय चांगली तुम्ही फलंदाजी गोलंदाजी अतिशय चांगली केली आहे. तर आता हा आजच्या दिवसातला शेवटचा सामना. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो उद्या त्याला क्वार्टर फायनल खेळायला येईल. 2-2 षटकांचा सामना. पॉवर प्ले नाही, नाही पॉवर प्ले नाही. फटाफट फिल्डिंग लावा. चला
चला लाईनमॅन, ही महत्वाची मॅच आहे. लाईनमॅन इरफान, इरफान तुम्ही चारू बाजूला पोळा ठेवा आपली लाईनमॅन, कारण ही महत्वाची मॅच आहे. 2-2 षटकाची मॅच आहे. ही महत्वाची मॅच आहे. तो सुमित आणि साहिल तिकडे फक्त मोबाईल घेऊन उभे आहेत, काहीच कळत नाहीत, निघले तिथे हसतायत. चला चला फास्ट क्रिकेट घ्या. चला रमजान भाई, रमजान भाई तुम्ही नाव सांगायसाठी इथे यायलाच पाहिजे ना, ते आम्हाला नावा माहिती नाही कारण युट्यूब लाईव्ह आहे. प्लीज मोहसिन, कॅप्टन मोहसिन, तुम्ही रमजान भाईला ते कुणाला तरी एक्स्ट्रा प्लेयर इथे पाठवा, कुणाला पण पाठवा. चला 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 थोडे सामना चालू करा. गोलंदाजी मार्कवर कोण आहे? साहिल नाही, साहिल अभिषेक. हा 2-2 षटकाचा सामना राहील. चला सामना फास्ट केला, कारण माप्रल संघ तुम्ही विसरू नका की तुम्हाला याच्यानंतर फलंदाजी करायची आहे आणि काळोखोत चालली आहे, त्यासाठी तुम्ही फास्ट केला. चला पुन्हा एकदा अभिषेक, पहिला चेंडू आकिब साठी पाहूया. कनेक्ट नाही झाला प्रॉपर. एक धाव पूर्ण केली आहे, तिथं मिसफील्ड होत आहे. पाहूया. हा नाच्या स्वरूपात केवळ एक धाव संघाचा खाता उघडलाय. धावसंख्या